नवी मुंबईतील महापालिकेच्या MIDC परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न आणि औषध प्रशासनानं पर्दाफाश केलाय. या कारवाईत तब्बल 4,710 लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करण्यात आलं असून 15 व्यक्ती आणि डेअऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोपनीय माहितीच्या आधारे 19 ऑगस्ट रोजी ठाणे FDAच्या पथकानं नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात असलेल्या मे PK डेअरीवर अचानक छापा टाकला. यावेळी डेअरीच्या आवारात उभ्या असलेल्या दूध टँकरमध्ये दुधाची पाकिटे फोडून त्यात स्कीम्ड मिल्क पावडर आणि चिल्लरचं थंड पाणी मिसळलं जात असल्याचं कारवाईत समोर आलं. FDAच्या माहितीनुसार 1 किलो स्कीम्ड मिल्क पावडरमध्ये तब्बल 8 ते 10 लिटर थंड पाणी मिसळून हे मिश्रण तयार केलं जात होतं. त्यानंतर प्लंजरच्या साह्यानं हे मिश्रण एकजीव करून ते दूध गाई म्हशीचं शुद्ध दूध असल्याचं भासवून बाजारात पुरवलं जात होतं. हे भेसळयुक्त दूध नवी मुंबईतील ऐरोली, दिघा, घणसोली तसेच ठाण्यातील कोपरी परिसरातील विविध डेअऱ्यांना पुरवलं जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईत महापेतील मे PK डेअरीमधून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध, पनीर, स्कीम्ड मिल्क पावडर आणि क्रीमचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे या डेअरीचा व्यवसायही तात्काळ बावबंद करण्यात आला आहे. तपासाचा विस्तार करत महापेतील मे भास्कर डेअरी, रबाळेतील मे नारायण डेअरी तसेच इतर संबंधित ठिकाणांवरही कारवाई करण्यात आली. महापे येथून संशयित पावडर आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला, तर रबाळेतील मे नारायण डेअरीकडील प्रयोगशाळा अहवाल नसलेला 3,648 लिटर पॅक्चराइज्ड स्कीम्ड दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. एकूण 4,710 लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करून सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आलंय. याशिवाय लाखो रुपयांचा इतर दुग्धजन्य पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात 15 व्यक्ती आणि संबंधित डेअऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पेढ्यांचे अन्न परवानं रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या या मोठ्या दूध भेसळ रॅकेटवरील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय आल्यास प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.